रत्नागिरी आणि कोकण या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची एक बैठक आम्ही जयगड बंदरावर आज आम्ही घेतलेली आहे। या बैठक आणि ह्या इकडल्या प्रवासाचा दौऱ्याचा आमचे काही उद्दिष्ट होते, हेतू होता। आजची बैठक आणि आजचा दौरा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयाच्या निगडीत असलेले काही अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा माझा दौरा ठरलेला होता। आणि ह्या दौऱ्याचे उद्दिष्ट प्रामुख्याने आपल्या ह्या जयगड बंदराचं कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून महत्त्व कसं आपण वाढवू शकतो। एक बाजूला बंदर विकास यांना लागणारं राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा किंवा यांच्या काही सवलती असो किंवा ह्यांना लागणारी मदत, आणि दुसरं म्हणजे काजू, आंबा, मत्स्य या सगळ्याचा हब म्हणून, मुख्य केंद्र म्हणून आज जसं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट काजूचा असेल, माशांचा असेल, आंब्यांचा असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये JNPAच्या माध्यमातून होतं, जे नवी मुंबईला आहे, उरडला आहे। आजच्या बैठकीचा हेतू आमचा एवढा होता की JNPAकडे न जाता किंवा JNPAचा एक सक्षम पर्याय म्हणून, जाणं न जाणं हा शेवटी त्या व्यावसायिकावर आहे, पण JNPAचा एक सक्षम पर्याय म्हणून आपण जयगडला कसं तयार करू शकतो, त्यासाठी काय राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्यांना मदत करू शकतो, जेणेकरून आपला काजू असेल, आंबा असेल, मासे असतील, ह्यांना जे आपण एक्सपोर्ट करतो, आता इकडून रत्नागिरीतून उरणला जाणं, ह्याच्या मागे असणारा खर्च, लॉजिस्टिक्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, तो कमी कसा करू शकतो, आणि आपल्या ह्या सगळ्या काजू, आंबा, माशांसाठी केंद्रबिंदू म्हणून ह्या जयगड बंदराला आपण कसं विकसित करू शकतो, या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक झाली होती। त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आमच्याबरोबर VCवर आमच्या संपर्कात होते। परशुराम पाटील म्हणून जे मित्राचे सदस्य आहे, एपडाचे सदस्य आहेत, दिल्ली केंद्र सरकारच्या बरोबर ते फार जवळून काम करतात, तेही आमच्याबरोबर VCवर कनेक्टेड होते। आणि जयगडचे सगळेच प्रमुख अधिकारी आम्ही बसून कुठल्या सवलती, कुठले महत्त्वाचे निर्णय घेऊन आपण ह्या बंदराच्या माध्यमातून उलाढाल कशी वाढवू शकतो, आणि महाराष्ट्राला आणि एकंदरीत काजू, मासे, आंबा ह्या सगळ्या व्यवसायाला आपण जयगडच्या माध्यमातून ह्या बंदराच्या जवळ आणून कोकणामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न कसं वाढवू शकतो, या दृष्टिकोनातून आमची तासभर चर्चा झाली। काही महत्त्वाचे निर्णय आणि काही महत्त्वाच्या संकल्पना मांडल्या गेल्या। केंद्र सरकारच्याकडे काही जे प्रलंबित निर्णय आहेत त्याचा पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र दिलं होतं। त्याचबरोबर वैभववाडी कोल्हापूरचा जो हा रेल्वे मार्ग आहे, जो सुचवला गेला, तो आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार सन्मान्य राणे साहेब अतिशय 2-3 आठवड्यामध्ये केंद्र सरकारबरोबर त्याचा पाठपुरावा करतायत। त्या एका वैभववाडी कोल्हापूरच्या रेल्वेच्या प्रकल्पामुळे पूर्ण महाराष्ट्र आपल्या कोकणाशी जोडला जाईल, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या बंदराला त्याचा फायदा होईल, आणि त्या बाबतीमध्ये आपण कसा अजून पाठपुरावा करू शकतो ह्याची आमची त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली। इथे काही महत्त्वाच्या अर्थकारण किंवा फायनान्सच्या दृष्टिकोनातून FSSAI असो, PQ असो, हे काही संस्था आहेत, त्यांचे मुख्य ऑफिस
आपल्या ह्या बंदरामध्ये उघडण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला पाहिजे, कुठले रिपोर्ट लागतील, त्यांचेही अधिकारी ह्या बैठकीमध्ये आले होते. म्हणून एकंदरीत ह्या बंदराच्या माध्यमातून आजूबाजूच्या या भागाचा आणि आपल्या कोकणातल्या शेती असो किंवा एकंदरीत नागरिकांचं जीवनमान आणि आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक फार महत्त्वाची होती. त्यासाठी मी इथे आलो होतो, त्यांच्याशी चर्चा झाली. ह्या बंदराबद्दल पण त्या बंदराच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे विविध या क्षेत्रामधूनच या क्षेत्राच्या बाबतीमध्ये मोठं काम होतं. आज आमचे JSW जी कंपनी आहे ती आपल्या देशाच्या मध्ये फार मोठी कंपनी आहे, जे ह्या क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकाने काम करते. म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून तेही चर्चा, जिथे माझं बंदर खातं त्यांना काय मदत करू शकतं, त्यांच्या काही विषय माझ्याकडे प्रलंबित होते, तेही माझ्या अधिकारी त्यांनी नोट डाऊन केलेले आहेत, तेही आम्ही सोडवणार आहोत. म्हणून एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा होता, जेणेकरून ह्या बंदराला जेवढं महत्त्व वाढेल आणि जेवढा आमचा माल JNPA न जाता अगर आम्ही या बंदराच्या माध्यमातून अगर त्याला एक्सपोर्ट करू शकू तर निश्चित पद्धतीने कोकणाच्या विकासाला आणि एकंदरीत इकडच्या दरड उत्पन्नाला फार मोठा हातभार लागेल, त्या दृष्टिकोनातून आज बैठक घेतलेली होती. सर, पण काही समस्या पण आहेत, स्टोरेज नाही आहेत किंवा नाशवंत महाल असला की मोठ्या प्रमाणात किंवा वाहतुकी, समजा सिंधुदुर्गातनं रत्नागिरीपर्यंत वाहतुकीच्या संदर्भात यासाठी पण काही समस्या आल्या का? ही चर्चा झाली. स्टोरेजची फॅसिलिटी कशी वाढवायची, कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी कशी आणायची, वाहतुकीसाठी आपण कसं याच्या डिस्टन्स कमी करू शकतो, हा एक विषय आहे. एक महत्त्वाचा DPR मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून तयार करायला लावलं, जेणेकरून आपण हे विविध तालुके, म्हणजे आता आपल्याला रत्नागिरीतून जयगडला यायचं असेल तर जलवाहतूक कशी तयार करायची, रत्नागिरीतून वेंगुर्ला जायचं असेल तर कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून कनेक्ट करणं, त्याचा पण DPR माझ्या खात्याच्या माध्यमातून मी तयार करतोय. आता जसं M2M फेरी आपण इथून मुंबईला जातो, पण तुम्हाला अगर इथून मालवणला जायचं असेल, तुम्हाला रत्नागिरीतून अगर जयगडला यायचं असेल किंवा रत्नागिरीतून गणपतीपुळ्याला जायचं असेल तर त्याही पद्धतीची जलवाहतूक तयारी, त्याचा DPR मी तयार करतोय. माझा 6 महिन्यामध्ये MMBच्याच माध्यमातून मी सुरू करणार आहे ते. म्हणून एकंदरीत विविध ह्या प्रयत्नातून ह्या पूर्ण व्यवसायाला, व्यापाराला चालना कशी द्यावी त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली. म्हणजे जलवाहतूक जास्तीत जास्त जवळ, म्हणजे रस्ते पेक्षा जलवाहतुकीने जवळ वेळ वाचतो आणि खर्च वाचतो, इंधन वाचतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून तोही एक सक्षम पर्याय ह्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नात आहोत.